राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वदेशी बनावटीच्या प्रचंड या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून जैसलमेरजवळच्या सीमावर्ती भागांची पाहणी. हेलिकॉप्टरच्या क्षमतेची केली प्रशंसा. राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत वायुशक्ती या हवाई दलाच्या भव्य युद्ध सरावाचं होणार आयोजन. सुखोई, मिराज, जॅग्वारसह 77 विमानं होणार सहभागी. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचा यशस्वी दौरा आटोपून मायदेशी परतले. दोन्ही देशांच्या संबंधांना पंतप्रधानांनी दिला विशेष धोरणात्मक भागीदारीचा दर्जा. दहशतवादाविरोधात दोन्ही देशांच्या एकजुटीची दिली ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात जेरुसलेममध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा. UPI आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासह विविध क्षेत्रांमध्ये करार. भारत आणि इस्रायल दरम्यान उदयोन्मुख तंत्रज्ञान भागीदारी स्थापन करण्याचा निर्णय. AI, क्वांटम आणि महत्त्वाची खनिजं यासारख्या क्षेत्रात सहकार्याला मिळणार चालना. राज्यातल्या ऊर्जेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी महापारेषणशी संबंधित प्रकल्प उभारणीचा वेग वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महापारेषणच्या विविध प्रकल्पांचा घेतला सविस्तर आढावा. विमान कंपन्यांसाठी तिकीट परतावा नियमांमध्ये DGCAनं केली सुधारणा. बुकिंग केल्यानंतर 48 तासांच्या आत अतिरिक्त शुल्क न भरता विमान तिकीटं रद्द करता किंवा बदलता येणार. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं होतंय आयोजन. नाशिकमध्ये आज 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं होणार औपचारिक उद्घाटन. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 8 फेरीमध्ये भारताचा झिम्बाब्वेवर 72 धावांनी विजय. उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते. आता पाहूया